गुड मॉर्निंग. ही परवाची क्लिप आहे. ज्या दिवशी मी शूट नाही केलं होतं तर इथे मी फॉर्म भरला आधी. आम्ही 3 जण येतो. फॉर्म भरल्यानंतर आम्ही इथे नाश्ता करायला चाललो गेलो होतो कारण भूक लागली होती. तर आम्ही इथे बाहेर नाश्ता केला होता, बघू शकता तुम्ही. तर आज 7ची ट्युशन होती आणि मी इथे ट्युशनमध्ये गेली होती, पण कोणीच नाही आलं होतं. तुम्ही म्हणजे टीचर तर सोडा, स्टुडंट पण नाही आले होते. तर मी इथे बसली होती आणि इतक्या सकाळी उठून जेव्हा येतो ना तेव्हा ट्युशन नाही आहे असं माहीत झाल्यावरती खूप राग येतो. तर आता तुम्ही बघू शकता इथे की इथे फक्त मी आणि एक मुलगा आला आहे, बाकी पूर्ण क्लास खाली आहे. सर आले होते पण सर म्हणे की वेट करू म्हणे, नाही तर मग जा म्हणे घरी. तर हळू बॅग काढून शिकून जायचं आहे तुम्हाला. दॅट इज द कॉमन सेन्स. तर आता 9ची मॅथची ट्युशन आहे आणि इथे एका मुलीला लागलं म्हणून सर असे म्हणत होते. तर आता पण घरी गेल्यानंतर भेट उघड. घरी आल्यानंतर बघितलं तिथे मावशी नवरात्राची तयारी करत होती, म्हणजे साफसफाई. आणि इथे पसारा बघू शकता. आणि डुगू मला बुट्टा भाजून मागत होती, तर मी तिला तर बुट्टा भाजून देईल. त्याच्यानंतर आपण मॅगी पण करू नाश्त्यासाठी. स्वयंपाक झाला आहे पण जेवायला वेळ राहील म्हणून मी नाश्ता करेल. आणि इथे मावशींनी सगळंच खाली वगैरे केलं आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आपण भेटू बुट्टा भाजून झाल्यानंतर. आता मी डुगूला बुट्टा भाजून दिला आणि ती बुट्टा खात आहे. इकडे मी मॅगी पण चढवली आहे गॅसवर, म्हणजे मी त्याची रेसिपी तुम्हाला आधी सांगितली होती तर मी आता डबल टाकणार नाही आहे, तुम्ही त्याच्यात बघून घ्याल. आणि आता मॅगी झाल्यानंतर मी मावशीला देईल. त्याच्यानंतर आम्ही सर्वजण मॅगी खाऊ आणि भेटू आपण थोड्या वेळात. त्याच्यानंतर मी डुगूला इथे विदाऊट चिली सॉसची मॅगी दिली आणि आमच्यासाठी वेगळी केली होती. आमच्या मॅगीमध्ये चिली सॉस आणि सोया सॉस होता. तर इथे मी मावशीला आवाज देत होते आणि मावशी आली. त्याच्यानंतर मी मॅगी वगैरे झाल्यानंतर इथे अभ्यासाला बसली. ट्युशनचा अभ्यास होता तर. आणि इथे बघू शकता तुम्ही मी मॅथचं सॉल्व करत आहे, M1चं ट्युशनचं. आणि आता आपण फटाफट अभ्यास करू जितका होतो तितका. आणि त्याच्यानंतर आपण बघू की अजून काय काय होतं. तर अभ्यास झाल्यानंतर मी शाळेत थोडा रेस्ट करेन कारण की खूप थकल्यासारखं वाटत आहे. आणि हे सगळं काही मी फॉर्म्युलेचा जो पेज आहे त्याच्यावरून करत होती, मी तुम्हाला दाखवेल तो पेज. तर हा बघा, हा आहे तो फॉर्म्युलेचा पेज. आता 4 वाजले आणि मावशीचे हे सगळे काही भांडेखुरे झाले आहे. पण मावशीचे आता कपडे धुणं सुरू आहे, तर आता कपडे धुवत आहे. त्याच्यानंतर मावशी जेवण वगैरे करेल. मी जेवण केलं आहे आताच. तर इथे डुगू बघा खूप मस्ती करते. डुगूला तर मी शूट नाही केलं, पण मावशीचे आता जस्ट काम झाले, कपडे धुवून झाले. तर आता मावशी वगैरे जेवण, तर आता आपण भेटू सायंकाळी. तर मी सकाळी म्हणजे दुपारी मॅथचं केलं होतं, तर मी आता ग्राफिकचं करणार आहे. त्याला खूप वेळ लागतो, तर खूप आरामात म्हणजे खूप लवकर बसावं लागतं अभ्यासाला. आणि ते डुगू बघा, इने बलून टाकला आहे पोटाच्या अंदर आणि बेबी बेबी म्हणत आहे. तर इथं हे डुगूचं नेहमीचंच असते. आणि हात बघा तिने किती मस्त ठेवले आहे. तर आता बघू माझी शीट किती वेळात बनते, तर कारण शीटला खूप जास्त वेळ लागते. तर थोडीशी मी शीट बनवायला 6:30 किंवा 7 वाजता बसली होती. आता ऑलमोस्ट 9 वाजतच आले. तर खूप वेळ लागला शीट बनण्यासाठी. इथचा जो टायटल आहे तो राहिलेलाच आहे. तर आता मी थोडंसं असं जे मॅजिक वगैरे असतात त्यांनी टायटल लिहिते असं. आणि आता काकाजी पण आले आहे, तर आता मी जेवण करू. जेवण झाल्यानंतर बघू आपण की म्हणजे बॅग पॅक करू आणि टाईमटेबल पण बघू की काय काय आहे. तर इथे माझे ऑलमोस्ट होतच आलं आहे टायटल कंप्लीट.
याला खूप जास्त वेळ लागतो एक एक वर्डच्या यामुळे. तर आता आम्ही जेवण करतो आणि भेटू जेवण झाल्यानंतर. तर आता माझं फायनल जेवण वगैरे झालं आहे आणि आता मी बॅग वगैरे पॅक केली आहे. मी ते शूट नाही केलं कारण टाईम टेबल माझ्या मोबाईलमध्ये आहे, तर शूट नाही होत होतं. तर असं बस